अ, या जामिनासाठी जे मुद्दे आम्ही मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर पहिल्यापासून मांडत आलो होतो, की या गुन्ह्यामध्ये खुनाचं जे कलम लावलेलं मेन ते आणि सदोष मनुष्यवध हे दोन सिरियस कलमं जी लावलेली होती, ती डे वनपासून आमचं म्हणणं असं होतं, की ही कलमं या प्रकरणाला लागतच नाही आहेत. आणि त्याच प्रकारचा युक्तिवाद हा वरच्या कोर्टामध्ये सेशन्स कोर्टाकडे केला गेला होता. आणि सेशन्स कोर्टाला या ज्या क्लिप्स त्यावेळच्या अवेलेबल होत्या CCTV मधल्या, की घडलेले प्रसंग, नंतर मृत्यू त्या ज्या इसमाचा घडला तो कसा घडला, ह्या क्लिप्समधून हे दिसत होतं की हा अचानक बॉनेटवर कारच्या उभा असताना त्याला अचानक तो सडनली कोसळलेला होता आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तो कुठल्याही मारहाणीमुळे किंवा कुठल्या तरी असॉल्टमुळे तो मृत्यू झाला असं दिसत नव्हतं. तर तो एक अपघाती मृत्यू होता किंवा तो